खडसे साहेब. सभापती महोदय, राज्यभरातील परीट समाजाचा आज मोठ्या संख्येनं मोर्चा स्टेडियमवर आलेला आहे. म्हणजे स्टेडियममध्ये त्या जमा झालेल्या आहेत. त्यांच्या काही मागण्या या संदर्भामधल्या आहेत आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, पहिली त्यांची मागणी आहे की शेड्यूल कास्टमध्ये त्यांना समाविष्ट करावं. कारण देशभरामधल्या 7 राज्यांमध्ये शेड्यूल कास्टमध्ये त्यांना समाविष्ट केलेलं आहे. तसं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये ते शेड्यूल कास्टमध्ये होते, परंतु 1960 नंतर ते वगळले गेले. म्हणून त्यांची मागणी आहे. दुसरं त्यांचं मागणी ही आहे की माननीय अजितदादा पवार यांनी निवडणुकीच्या कालखंडामध्ये संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करू अशी घोषणा त्या कालखंडात केली होती. परंतु अद्याप त्या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. ती अंमलबजावणी जर झाली तर परीट समाजाच्या संदर्भामधले जे काही विद्यार्थी असतील त्यांना शिष्यवृत्ती असेल, उद्योगासाठी कर्ज असेल, अन्य सुविधा त्यांना उपलब्ध होऊ शकतील. म्हणून शासनाने आपला दिलेला शब्द पाळावा अशी त्यांची ती मागणी आहे. आणि मी सभागृहात आपल्या त्यांच्या अशा अनेक मागण्यांचं निवेदन त्यांनी सरकारकडे दिलेलं आहे. माझी विनंती राहणार आहे की त्या निवेदनाचा योग्य रीतीनं आपण उपयोग करावा आणि संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ जे आपण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आणि त्यांना शेड्यूल कास्टमध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे आपण शिफारस करावी. माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी जी सुधारणा अध्यादेश आपला काय म्हणता बिल आणलेलं आहे, स्वागतार्ह आहे. या बिलाच्या संदर्भामध्ये समाजामध्ये अशाच व्यवस्था म्हणजे आत्तापर्यंत काय होतं की कुष्ठरोगी किंवा ज्याला महारोगी म्हणायचे कुष्ठरोगी म्हणायचे आणि एक कुत्सित दृष्टिकोनातनं त्यांच्याकडे पाहिलं जायचं. एक त्यांच्याकडे असा दृष्टिकोन होता की तो समाजातला वेगळा घटक आहे अशा दृष्टीनं त्याच्याकडे पाहण्याची भूमिका आहे. आता ह्याच्यामध्ये त्या संदर्भातल्या संघटना सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ज्या सूचना केलेल्या आहे त्या सूचनेनुसार आता हे सारे कुष्ठरोगी महारोगी वगैरे जे काही असतील ते आता अत्यंत वगळण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्याच म्हटलं आहे की तुम्ही काही तर मला या कायद्याचं नाव जे तुम्ही दिलं भीक मागण्यास प्रतिबंध करण्यास, तर मला याचा अर्थ समजला नाही की भीक मागण्यास प्रतिबंध करणे. मग हे त्याला बिलाचं नाव का ठेवलं? म्हणजे हे काय निवड भीकच मागतायत का हे लोक? कुष्ठरोगी म्हणजे भीक मागणाराच एक घटक आहे असं समजतात का तुम्ही? आणि या माध्यमातून भीक मागण्यास प्रतिबंध करणे हा शब्दप्रयोग मला वाटतं की उचित नाही आहे. त्या संदर्भात बिल चांगलं आहे. कशा रीतीनं त्याची शब्दरचना केली पाहिजे ते ठीक आहे. ज्या अर्थी तुम्ही बिलामध्येच म्हणतात की भीक मागण्यास प्रतिबंध करणे, त्या अर्थी असं आहे की हे कुष्ठरोगी किंवा महारोगी 100% भीक मागतात आणि त्यांना भीक मागण्यास प्रतिबंध करण्याचा असा त्याचा वेगळा अर्थ होऊ शकतो. होतोच त्याचा अर्थ. कारण भीक मागण्यास प्रतिबंध कुणाला करायचा? प्रतिबंध कुणाला करायचा तुम्ही भीक मागण्यास? मग प्रतिबंध करत असताना निवळ कुष्ठरोग्यांना करायचा की अन्य भिकारी जे आहेत त्यांना करायचा? अर्थ त्याच्या माध्यमातून जर वेगळा दिला असता तर कदाचित वेगळं त्याचा हे झालं असतं. पण भीक मागण्यास प्रतिबंध करणे हे तुम्ही बिलामध्ये दिल्यावर मला वाटतं की भीक मागण्यास प्रतिबंध करण्याचा अर्थ सुधारण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरं असं आहे, खरं म्हणजे भीक मागण्यास प्रतिबंध करायचा असेल तर राज्य सरकारला केला पाहिजे. 9,32,000 कोटीचं कर्ज तुमच्यावर आहे आणि दरवेळेस तुम्ही या बँकांकडे NCDCकडे गव्हर्नमेंटकडे यांच्याकडे कर्जासाठी मागणी करता. भीकच मागणी आहे की नाही एक प्रकारे? 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज. त्यापेक्षा राज्य सरकारने कायदा करा, राज्य सरकारलाच भीक मागायचा प्रतिबंध करा. नाही, कुठलीही मागणी केली की त्याला भीक असं म्हणणार असो तर सगळ्यांनाच लागू होईल तो. त्याच्यामुळे बोला. मला अधिकार आहे, मला अधिकार आहे यांना मागण्यात फरक आहे. 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज घेत असताना 100 ठिकाणी राज्य सरकारला भीक मागावी लागते. कर्जाचं व्याज भरण्यासाठी परत भीक मागावी लागते. आणि मग या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा कायदा तुम्ही केला पाहिजे. म्हणून राज्य सरकारने याचा विचार केला पाहिजे की आपल्याला वारंवार कर्जावरचं व्याज भरणं आणि कर्ज घेणं या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे. आणि ह्या 2 गोष्टीचा खुलासा सरकारने केला पाहिजे की या बिलाचं नाव बदलवलं पाहिजे. त्याच संदर्भात तुम्ही वेगळं नाव ठेवा. बिल चांगलं आहे
पण तो वेगळं नाव ठेवा त्या संदर्भामधलं. बरं झालं ना, सचिन भाऊ आहेत, बोला. देणार आहे मनीषा ते.